धक्कादायक बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कराड गँगने एक विशेष हत्यार बनवलं होतं अशी माहिती समोर येते। आरोपींनी हत्यार कशी बनवली याची आरोपपत्रामध्ये माहिती दिलेली आहे। तर सीआयडीने चित्र रेखाटून दोषारोपपत्रामध्ये ते सादर केलंय। देशमुखांच्या अंगावर 150 जखमा याच हत्याराने केल्या होत्या अशी माहिती समोर येते। तर कशा पद्धतीने हे विशेष हत्यार या कराड गँगने बनवलं होतं त्याची ही प्रतिमा आपण बघू शकतोय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून क्रौर्याची परिसीमा गाठत या कराड गँगने देशमुखांची हत्या केली होती आणि ती हत्या करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी विशेष हत्यार बनवलेली होती। जी हत्यार असतात ती न वापरता त्यांनी अशा पद्धतीने हत्यार बनवून त्यांची हत्या केली आणि संतोष देशमुख यांच्या शरीरावर तब्बल 150 पेक्षा जास्त जखमा या आढळलेल्या होत्या आणि त्या जखमा कशा पद्धतीने करण्यात आलं त्यासाठी कोणती हत्यार वापरण्यात आली त्याच्या प्रतिमा सीआयडीने तयार केल्या आहेत आणि त्या एक्सक्लुझिव्ह अशा पद्धतीने या प्रतिमा आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघू शकतोय। तर आपण विचार करू शकतो या हत्यारांच्या माध्यमातून कशा पद्धतीने या कराड गँगने सगळा हा प्लॅन केलेला होता आणि संतोष देशमुख यांना संपवण्यासाठी त्यांना तळपवण्यासाठी हे सर्व हत्यार तयार केली होती याची कल्पना आपल्याला येऊ शकते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? आता हत्यार जी कराड गँगने बनवली होती त्याची प्रतिमा समोर येते, काय अधिक माहिती याच्याविषयी मिळते? कशा पद्धतीने ही हत्यार तयार करण्यात आली होती? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे हत्यार वापरण्यात आलेली होती ती कराड गँग आणि जे सुदर्शन गोले गँग आहे त्यांनी ती नव्यानं वेगळ्या पद्धतीने बनवलेली हत्यार होती। विशेष म्हणजे यात महत्त्वाची गोष्ट फार अशी आहे की न्यायालयामध्ये ज्यावेळेस ही सगळे हत्यार सादर केली जातील त्यावेळेस या हत्यारांना जीव घेतला जाऊ शकतो का अशा पद्धतीने जो डिफेन्स वकील आहेत आरोपीचे वकील हे मांडणी करू शकतात। कारण या अगोदर अनेक केसेसमध्ये ही गोष्ट झालेली आहे। जर जी जीवघेणी हत्यार ज्यामध्ये तलवार असेल चाकू असेल अशा पद्धतीची हत्यार वापरून अनेक वेळा मारहाण केली जाते। मात्र कराड गँग एवढी शातीर आहे जी सुदर्शन गोले गँग त्यांनी सगळी हत्यार वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत। एखाद्या प्लास्टिक पाईपमुळे एखाद्याला मारहाण केली तर जीव जाऊ शकतो का असा देखील हे केलं जाऊ शकतो। या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही 4 ते 5 प्रकारची वेगवेगळी हत्यार बनवली होती ज्यामध्ये क्लच वायरचा देखील वापर केलेला आहे। क्लच वायरच्या माध्यमातून देखील मारहाण केलेली आणि अमानुष पद्धतीने मारहाण केलेली की ज्याच्यामुळे उरण होत असताना ते कशा पद्धतीने होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही हत्यार बनवली होती का असा देखील संशय सीआयडीला होता। आणि त्या संपूर्ण हत्यार काही हत्यार त्यातले नष्ट देखील करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला होता। मात्र त्या सगळ्याचे जे स्केच आहेत हे आता सीआयडीने काढलेले आहेत आणि ते जे काढलेले स्केच आहेत ते माननीय न्यायालयासमोर चार्जशीटमध्ये दाखल केलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत कराड गँगने कशा पद्धतीने प्लॅन करून संतोष देशमुख यांची हत्या केली हे देखील या हत्यार जी बनवलेली आहेत ती देखील नेहमी वापरली जाणारी हत्यार नाहीत तर ही वेगळ्या पद्धतीची हत्यार बनवलीत ज्याला मूठ बनवत असताना देखील धाग्याचा वापर करण्यात आला। त्यामुळे हे अत्यंत धक्कादायक आहे आणि हे जे हत्यार बनवलेले आहेत ते आता न्यायालयासमोर ज्यावेळेस सादर केली जातील त्यानंतर लक्षात येईल की कशा पद्धतीने सुरेश, एकूणच असं म्हणता येईल की या आरोपींची मानसिकता काय प्रकारची असेल त्याची कल्पना आपण करू शकतो, अंदाज याच्यावरून लावू शकतो। त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार या प्रकरणात ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघू शकतोय की कोणत्या हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याच्यामुळे त्यांचे ते हाल झालेले होते। आता या आरोपींना किती कठोर शिक्षा होते याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणाच्या